हॅलो, वेलकम. हॅलो प्रतिभा. येस. नमस्कार मंडळी, मी अजिता. मी तुम्हाला बोलले होते ना, आपला 8 मार्च महिला जागतिक दिन आहे. तर या आठवड्यात आपण कर्तृत्ववान महिलांची इंटरव्ह्यू घेणार आहोत. मंडळी, या प्रतिभा रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर म्हणून काम करत आहेत. अगदी बिनधास्त आणि दिलखुलास व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ मैत्रीण, प्रेमळ आई, कर्तव्यदक्ष मुलगी आणि आध्यात्मिकही तितकीच. वयाच्या 19व्या वर्षी लग्न झालं आणि 24व्या वर्षी 5 महिन्याचं गोंडस बाळ असताना त्यांच्या पतीचं निधन झालं. अत्यंत साधी गृहिणी आलेल्या वादळाला अशी काही सामोरी गेली की या वादळामुळे मानसिकच नव्हे, स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये पण जो काही बदल झाला तो सर्व वृत्तांत आपण त्यांच्याकडूनच ऐकायचा आहे. मंडळी, मला पूर्ण खात्री आहे त्यांचा जीवन प्रवास त्यांच्याचकडून ऐकताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. प्रतिभा, किती छान आहे गळ्यातलं, मस्त आहे आणि छान दिसताय. खूप छान, खूप छान. थँक्यू. चला, आपण आता बोलायला सुरुवात करूया. प्रतिभा एक कर्तृत्ववान स्त्री म्हणूनच आपली ओळख झाली. आपल्या या मैत्रीमुळे तुमच्यातील अनेक पैलू मला समजत गेले. मंडळी, काही व्यक्तींना आपण पूर्ण ओळखत नसतो. त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडलं आहे, ते का असे वागतात, आपल्याला काही माहीत नसतं. मात्र काही लोकांना पटकन जज करण्याची फार सवय असते. अशा मुलाखतींमुळे आपल्याला दुसऱ्यांचे अनुभव मिळतात. आपल्यालाही आयुष्याच्या वाटेवर ते अनुभव उपयोगी पडतात. काही प्रश्नांची उत्तरं मिळतात. मंडळी, अशीच ही मुलाखत असणार आहे, ज्यातून आपण बरंच काही शिकू. प्रतिभा, नमस्कार. आज मला तुमचा जीवनविषयक तुमचा प्रवास माहिती करून घ्यायचा आहे. मुळात म्हणजे तुमची आणि माझी मैत्री कर्तृत्ववान या शब्दावरच सुरू झालेली आहे. तुमची मी फेसबुकची मुलाखत किंवा तुम्ही लिहिलेला आयुष्याचा अनुभव जो मी वाचला होता, त्याने मॅग्नेटसारखी मी तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले होते, हे तुम्हालाही माहीत आहे. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे. प्रतिभा, तुमचं लहानपण कसं गेलं? माझं लहानपण सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात गेलं. मध्यमवर्गीय कुटुंब. वडील साधा नोकरीत होते, सरकारी नोकरीत होते, पण जॉब फार मोठा नव्हता. आणि आम्ही भावंड आणि माझी आई असं आमचं छोटं कुटुंब होतं. आणि छान, म्हणजे 4 चौघांचं जसं बालपण जातं तसंच गेलं, जसं 80s आणि 70sच्या बालकांचं सगळ्यांचं गेलेलं आहे. आज तसंच केलं. तुमचं शिक्षण? माझं शिक्षण, मी MA BEd आहे आणि त्यातला बराचसा कालावधी मला माझ्या शिक्षणासाठी मात्र भरपूर स्ट्रगल करायला लागलेलं आहे. आता ते स्ट्रगल वेगवेगळ्या पातळ्यांच्या वरचं होतं, ते त्या वेळेला निभावलं. आणि शैक्षणिक इच्छा मात्र माझ्या जेवढ्या होत्या तेवढ्या काही पूर्ण नाही झाल्या, कारण माझी झेप फार मोठी होती, पण परिस्थिती तशी नव्हती. आणि माझ्या बऱ्याचशा शैक्षणिक इच्छा मारल्या गेल्या, म्हणजे माराव्या लागल्या, परिस्थितीनुसार माराव्या लागल्या. BA पर्यंत मी शिकले. BAला असताना लग्न झालं. BAच्या लास्ट इयरला असतानाच लग्न झालं. BAच्या लास्ट इयरला असताना 19व्या वर्षीच लग्न झालं. अच्छा. आणि लग्न करताना, लग्न तर करावंच लागणार होतं, कारण आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे मुली जात नाहीत. त्याच कुटुंबातली मी होते आणि मी एकच अट ठेवली होती की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं. आणि जो नवरा माझं शिक्षण पूर्ण करायला संमती देईल, ओ माय गॉड, तिथं मी लग्न करेन. ओ माय गॉड, एवढी मी ठेवली. ते माझ्या नवऱ्याने पण माझा शब्द पाळला. BEdला मला त्याने ॲडमिशन पण घेऊन दिली, त्यासाठी ते पण झटले. आणि मला वाटतं 1997ला माझ्या BEdची फी होती 21,000 रुपये. ओ माय गॉड, भरपूर होती. आणि ती माझ्या मिस्टरांनी कर्जावर घेऊन भरली ती फी. आणि पण मी पण त्यांचीच बायको होते. माझं BEdचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जास्त नंबर गुण मिळवून मी कॉलेजमध्ये पहिली आले. आणि नवऱ्याला व्याजासहित मी 24,000 परत दिले. ओ माय गॉड, ग्रेट ग्रेट. त्याच्यानंतरचं शिक्षण मी आता हल्ली 41व्या वर्षी
ऑफिस करत करत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन लोक प्रशासन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पूर्ण केलं. ग्रेट ग्रेट. प्रतिभा, आपण इकडे तिकडे कुठल्या मुद्द्यावर जाण्यापेक्षा आपल्याला जे मेन बोलायचं आहे किंवा आपल्याला सांगायचं आहे किंवा ज्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वांना होणार आहे, महिला दिनानिमित्त आपल्याला असाच एक संदेश द्यायचा आहे, तर ते आपण मुद्दा सुरू करू की प्रतिभा, प्रत्येकाच्या आयुष्यात वादळं येतात आणि मला वाटतं वादळं सुद्धा ना देव अशा व्यक्तीलाच चूज करतो की जी व्यक्ती कॅपेबल असते त्यासाठी. आणि ही जी वादळं आहेत ना व्यक्तीला स्ट्रॉंग करतात. कारण एका ग्रामसेवक असणाऱ्या व्यक्तीची तुम्ही पत्नी होतात, शिवाय एक असं बाबा चला आपला पती इथे ग्रामसेवक आहे, त्याच्या मागून जशी ती स्त्री येते ना आणि संसार करते, फक्त डबा द्यायचा आणि नवऱ्याची काळजी घ्यायची, हे एवढंच त्या मुलीच्या डोक्यात असतं, तेच तुमच्या डोक्यात होतं. पण जेव्हा वादळ आलं तेव्हा तुम्ही जे पाय रोवून उभे राहिलात आणि आज जी प्रतिभा माझ्या समोर आहे, तर ते मला तुम्ही तुमच्या ह्याच्यात सांगा. खरं तर आयुष्याला माझ्या म्हणजे सेकंड टर्म हा जो एक मोठा वादळाचा सुरू झाला, तो माझं लग्न वयाच्या 19व्या वर्षी झालं, मी जसं सांगितलं. खरं तर शैक्षणिक अतिव इच्छा असणारी मुलगी होती मी, आणि माझी इच्छा होती की मला दोनच गोष्टी माझ्या समोर मला खुणवत होत्या. एक म्हणजे मला नासाची सायंटिस्ट व्हायचं होतं. ओ माय गॉड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मीडिया क्षेत्रात मला निवेदक व्हायचं होतं. टीव्ही समोर बातम्या सांगणारी बाई मला कायम अट्रॅक्ट करायची. आणि त्यावेळेच्या सत्य स्त्रिया बघून. पण तसं आपलं आयुष्य नसतं जसं आपण ठरवतो. आणि संसार सुरू झाला, छान आमचं गोंडस बाळही झालं. आणि कशी माहिती नाही ती गणेश चतुर्थी कशी आली, त्या दिवशी माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि माझे मिस्टर गेले. त्यावेळेला मी 23 वर्षाची होते आणि माझा मुलगा फक्त 5 महिन्याचा. 5 महिन्याचा? 5 महिन्याचा होता. ग्रामसेवक होते, ते पगार कमी होता, त्यामुळे गाठीला असा पैसा साठवून ठेवलेला नव्हता. शिवाय त्यांची पण घरची मूळ गरीब परिस्थितीत होती, घरदारही नव्हतं आणि मला नोकरी नव्हती. डोक्यावर छप्पर नाही, हातात पैसा नाही, करायला यावं तर 2 वेळेच्या तोंडाची भूक भागवावी अशी नोकरी पण नाही, आणि पदरात 5 महिन्याचं मुलं, आणि वय माझं 23. अशा वेळेला काय करावं मला काही कळतच नव्हतं. म्हणजे मी टोटल बँक होऊन गेले होते. पण त्या कालावधीत मला माझ्या आईने आणि बाबांनी आधार दिला. सासरच्या लोकांनी हात झटकून मोकळे झाले. खरं तर वाईट प्रसंग खूप आहेत अजित, पण वाईट प्रसंग सगळ्यांना सांगायचे नसतात. खरं आहे, खरं आहे. आणि मुळात मला रडायची सवय नाही. ऍब्सोल्युटली. आमच्या प्रतिभा रडत नाहीत. आणि मला माहिती आहे की हे झालंय, हे गेलंय, ते विसरताही येणार नाही. नक्कीच. पण ते उघडावं असंही नाही. निश्चितच. उघडावं तर चंदन उघडावं. निश्चित. आपल्याचंही सगळ्यांचं जीवन सुगंधी. ऍब्सोल्युटली. क्या बात आहे. त्यामुळे मी त्या गोष्टी बाजूला टाकल्या आणि मग माझ्या लक्षात आले की मी जर 4 चौघींच्या सारखे रडत राहिले तर माझी जबाबदारी घेणार असं कोणी नाहीये. आणि स्त्री त्यावेळेला सक्षम बनते, बरोबर, ज्या वेळेला तिला कोणताही आधार नसतो. ऍब्सोल्युटली. खांदा मिळता नाहीये. उलट जर तिला खांदा मिळाला रडायला तर ती रडतच राहणार. आणि मला माझ्या मुलाचं भवितव्य दिसत होतं. आणि असं वाटलं की आता 5 महिन्याच्या मुलाला, आता जाणारा माणूस गेला, पण आता मी ती वेळ नव्हती की मी हे बाकीचे सगळे विचार करायचे. मला फक्त माझ्या प्रायोरिटीज होत्या की मला 2 वेळचं माझ्या मुलाला आणि मला जेवता आलं पाहिजे, शिक्षण देता आलं, त्याला शिक्षण देता आलं पाहिजे, आणि छोटं का असताना आपल्या डोक्यावर छप्पर पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर पहिल्यांदा आपल्याला नोकरी करावी लागते. अनुकंपासाठी प्रस्ताव केला होता जिल्हा परिषद रत्नागिरीवर. त्या प्रस्तावात आणि त्या वेळेत, त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यावेळेला 3 वर्ष गेली, पेन्शन सुद्धा 1.5 वर्षाने सुरू झाली. अत्यल्प पेन्शन होती, कारण त्यांची नोकरी 4 वर्ष झालेली, 7 वर्ष झालेली होती.
पण मग त्यावेळेत म्हणजे मला माहित होते की नोकरी करावी लागणार आहे, MSCIT पूर्ण करून घ्यायचं, टायपिंगचे क्लासेस पूर्ण करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला नंतर बरं पडेल. आणि आईजवळ ठेवून हळूहळू मी त्या क्लाससाठी वगैरे बाहेर पडायला लागले. पण नंतर असे प्रसंग येत गेले, घरचे बाहेरचे नात्यातले, की मला असं म्हणायला लागले की आता ह्या सरकारी नोकरीची वाट न बघता आपण कुठेतरी धनीमांटी करायला जाऊ शकतो. इतका विचार करण्याची वेळ माझ्यावर आली. माझ्या नवऱ्याचे पुणे, त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम, ज्या दिवशी माझ्या नवऱ्याचं 3रं वर्ष श्राद्ध होतं त्याच दिवशी मला नोकरीची ऑर्डर आली. आणि मिस्टरांच्या श्राद्धाचं जेवण घालून त्या ताटावर नमस्कार करून मी घरातून बाहेर पडले. नोकरीच्या ठिकाणी हजर झाले. देवरुखला पंचायत समितीला मी वर्ग 3 पदावर वरिष्ठ सहाय्यक म्हणून हजर झाले. कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलगी, जिला अजून बाहेर पडू दिली नाही, तिला संसार करावा लागला. त्यातच ती त्या मुलाची आई झाली आणि त्यातच जोडीदार सोडून गेला. आणि घराच्या उंबरठ्याच्या बाहेर न जाणारी मी आता डायरेक्ट नोकरीत गेले. त्यावेळेला प्रशिक्षण नव्हती, काय नव्हती, नोकरीला काही कळायचं नाही. तिथेही मला नवीन नोकरीत असताना त्रास झाला. आता नोकरीतली राजकारण हा काही नवीन विषय नाही आणि तो बोलूही नाही. तर त्या सगळ्यांना फाईट देत मी आज इथवर आलेली आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की माझा मुलगा आता 25व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तोही बरोबर 7 मार्चलाच. आणि मुलगा छान शिकला आहे. त्याने UKच्या युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेतलं. तो GDCA पास झाला आणि आता स्टॅनटेक कंपनी आहे, कॅनेडियन कंपनी आहे, त्या IT पार्कच्या कंपनीमध्ये तो जॉबला आहे. ग्रेट. आता माझ्याकडे गावी एक स्वतःचं घर आहे, जे मी पाहिलं, जे तुम्ही पाहिलं. रत्नागिरीत स्वतःचा फ्लॅट आहे. हो. हाताशी स्वतःची कार आहे. मुलाला रॉयल हंटर गाडी घेऊन दिली. स्वतःजवळ एक ज्युपिटर आहे. ह्या सगळ्या प्रवासात मला माझ्या आईने साथ दिली. प्रतिभा, कुणीतरी आपल्या सोबत असतं. देव असं आपल्याला एकटं ठेवत नाही, तो स्वतः तरी बरोबर राहतो. किंवा कृष्णाला जसं अर्जुनासोबत ठेवलं होतं तसं कृष्ण म्हणून एक व्यक्ती आपल्या आयुष्यात असते. जशा माझ्या सासूबाई कायम माझ्या सोबत राहिल्या, तशाच तुमची आई कायम तुमच्या सोबत राहिली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला बरेच जण विचारतात की आई तुझ्याबरोबर कधी कसं राहते. मी त्यांना सांगते, आई माझ्याकडे राहत नाही, मीच आईकडे राहते. इट्स युअर ग्रेटनेस. जेव्हापासून माझे मिस्टर नाही आहेत तेव्हापासून माझी आई माझ्यासाठी. माझ्या आईमुळे मला पाळणा घरात माझं मूल ठेवावं लागलं. अगदी बरोबर. आईबद्दल सांगायचं म्हणजे अथर्व पण म्हणतो माझा मुलगा, आई नसते तर आपल्या जीवन तेवढं सोपं पण झालं नसतं. ती आई म्हणून किती चांगलं आहे. आणि खरंच अजूनही आई मला नसली ना की मन कसं पिसं होतं. आणि आईसाठी वाक्य नसतेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होता. आई नसली की मी मात्र हळव्या होऊन जाते. प्रतिभा, महिला दिनानिमित्त महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर माझा जीवन प्रवास एवढा धगधगता झालेला आहे, अनंत अडचणीचा झालेला आहे. त्याच्याबद्दल बोलताना मला महिलांसाठी खूप म्हणजे त्यांना सगळ्यांना एवढे सांगणे की मी निश्चित मोठी नाही आहे. माझ्या आईपेक्षा भरपूर कर्तव्यवान महिला ह्या आपल्या जगात आहेत. पण प्रत्येकीचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकीचा लढा वेगळा असतो, तिला मिळालेलं ज्ञान वेगळं असतं, तिला आलेले अनुभव वेगळे असतात आणि त्या अनुभवातून संपन्न होत ती स्त्री पुढे घडते. ह्या वेळेला मी माझ्या महिलांना संदेश देऊ इच्छिते, काही उदाहरणातून, काही संस्कृतीतून.
खरं तर माझ्या या सगळ्या प्रवासात महिलांना मला पुरुषांकडून कधीच त्रास झाला नाही. पुरुष मित्र असू देत, पुरुष सहकारी असू देत, अगदी रस्त्यावर असलेल्या भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत खूप चांगले पुरुष मित्र माझ्या आयुष्यात आलेले आहेत आणि त्या लोकांनी मला पदोपदी मदतच केलेली आहे. खरं तर अनेक जण म्हणतात की स्त्री स्त्रीची शत्रू असते, पण हे वेगळ्या पद्धतीनं बोललं गेलं तर स्त्रीला जरा कमी हर्ट होईल. आपल्या देवानं मत्सर घडवला ना, मत्सर नावाचा एक गुण टाकला, तो टाकला नसताना तर बाईसारखे ह्या जगात सुंदर काहीच नाही. मग हा गुण आपल्याला मिळालाय, तो आपण वृद्धिंगत नाही करायचा, तो घालवायचा. कारण मला अनुभव असे आलेले आहेत, ज्या वेळेला माझ्या दरवाजाची बेल वाजायची त्यावेळेला शेजारणीचा दरवाजा आधी उघडला जायचा आणि माझ्याकडे कोण आलंय नेमकं हे बघण्यासाठी तिच्यात लक्ष असायचं. आणि ह्या गोष्टीसाठी माझी आई माझ्यासोबत होती, म्हणून त्या मनाने चारित्र्य हनन कमी झालंय माझं. पण या सगळ्यांना जगाला पुरून उरले ते मी माझ्या पुरुष सहकारी मित्रांच्या जोरावर. मला माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्याच सहकार्याने, आयुष्यात असलेले पुरुष फक्त एकच पुरुष नसतो की ज्याच्याबरोबर वाईट नातं जोडलं जातं सगळ्या जगाकडून. ह्या पुरुषांमध्ये आपले हितचिंतक असतात, मित्र असतात, काही बंधुप्रेमाने भरलेले असतात, काही वडिलांच्या नात्याने बोलत असतात, काही लोकांना कसं नाही व्हायचं म्हणून आतल्या आत खूप दुखत असतं आणि म्हणून ते आपल्याला मदतीचा हात पुढे करतात. काही वेळेला आपल्याकडे तर स्त्री दाक्षिण्य भरपूर आहे आणि त्या स्त्री दाक्षिण्याचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. आणि एवढं पण मी जाणते, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता, जेव्हा तुम्ही कुठल्याही पुरुषाला थोडी दिल देत नाही, जेव्हा तुम्हाला कळतं की माझे चारित्र्य मी माझं नाही, माझ्या स्वतःच्या मनगटावर जपणार आहे, तेव्हा तुम्हाला कुणीही हर्ट करायला पुरुष येत नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुमच्या उंबरट्यावरची चौकटीतला दरवाजा तुम्ही उघडा करत नाही तोपर्यंत तुमच्या घरात कुणीही प्रवेश करू शकत नाही. तो उघडा तुम्ही किलकिला करता कशाला? तो दरवाजाच्या बाहेर जर न येणारी व्यक्ती आहे हे कळलं असेल तर आपल्या सभोवतीचं रिंगण ते उल्लंघतच कशाला? हे रिंगण आहे आपल्या स्वतःच्या मर्यादेचं आणि आपल्या सिक्स सेन्सचं. जेव्हा तुम्ही तुमच्यातले लूप होल्स ठेवता, आपल्या कॅरेक्टरला धक्का लागेल अशी गोष्ट ठेवता, तेव्हा पुरुष तुमच्याकडे वाईट नजरेनं बघायला सुरुवात करतात. पण जी स्त्री खनकी आहे आणि तिचं चारित्र्य स्वच्छ आहे आणि ती अजिबात एक पाऊलही सरकून देणार नाही आपल्याला, हे जेव्हा माहीत असतं त्यावेळेला कुठलाही पुरुष तुमच्याकडे वाईट नजरेनं बघत नाही. पण स्त्रिया मात्र वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात. कशी नटते, कशी सजते, बघेल तेव्हा दात काढत असते, हसत असते. तिला काय करायला लागणार आहे? तिला कोण विचारायला नवरा आहे का? तिला काय विचारायला सासू आहे का? स्वतःच्या मनाची मालकीण आहे ते. स्त्रियांना समजतं भगिनींना, जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या घरात तिच्या शिरावर असलेला पुरुष नसतो विचारायला, तेव्हा सगळे जगाचं लक्ष असतं तिच्याकडे आणि हे तिला माहीत असतं. तुम्ही घरातल्या सासूबाईंच्या डोळ्यातले 2 भाले किंवा नवऱ्याच्या नजरेचा रोग 4 डोळ्यांचा सहन करू लागत असेल किंवा मोजून घरातल्या 4-5 माणसांच्या नजरेत राहावं लागत असेल, संपूर्ण समाजाच्या नजरेत एका स्त्रीला राहावं लागतं. आणि त्यावेळेला आपल्या हातून किंचितशी चूक होणार नाही ना. आपण अमुक एका कामासाठी ना इलाज असतो एखाद्याच्या गाडीवर बसलो तर त्याचा अर्थ दुसरा कोणी काढणार नाही ना. ह्याची पदोपदी काळजी घेत तिला जगावं लागतं. आणि त्यातूनही तिचा स्वभाव माझ्यासारखा हसरच असेल, दैवाने दिलेला किती घाला असला
तर एक असा नोटीसारखा कॅश करण्यासारखा असेल तर काय करणार? मला नाही रडता येत आणि नाही मला रडत बसायला जमत. दुःख होतं तर मी तेवढ्यापुरतं ते सहन करते, त्याच्यापुरतं ते पूर्ण निचरा करून घेते माझ्या मनाचा. दुसऱ्या वेळा मिनिटाला लगेच मी फ्रेश होते. हे जगता आलं पाहिजे. जर आपण असे जगलो नाही तर मानवी जीवनाचं आपल्याला जन्माला ज्यासाठी आलं ते कार्य पूर्ण होणार नाही. आणि आता ही झाली माझ्या आयुष्यातली मी म्हणत राहण्यातली मीही नाही, तर ह्या स्त्रियांना मी माझ्या सगळ्या भगिनींना एक संदेश देऊ शकते. आपल्याला कायद्यानं ज्ञान मिळालेलं आहे, कायद्याने सुखसुविधा मिळालेल्या आहेत, महिलांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. फुकट खायच्या पैशाच्या योजनेला घेण्यापेक्षा आपल्याला सक्षम बनवणाऱ्या योजनांचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. आपल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून आपल्या घराची स्वतःची उन्नती केली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा नावलौकिक एवढा वाढला पाहिजे की घरातल्या अमक्या तुमक्यांची सून म्हणण्यापेक्षा हिचे सासरी, हिच्या त्या सासूबाई असं म्हणून आपल्या घरातल्या लोकांची ओळख झाली पाहिजे. इतकं कर्तृत्व आपण जेव्हा घालवायला जाऊ आणि जमू तेव्हा आपला स्त्री म्हणून उपयोग झालेला आहे. 50% लोकसंख्या आपल्या स्त्रियांची आहे, पण 50% लोकसंख्या TV सिरियल आणि रील्स ह्याच्यात बुडालेली आहे. जेव्हा ह्या तद्दन फालतू सिरियल्स अजिबात त्याच्यातून कुठलंही ज्ञान मिळत नाही, फक्त फालतूगिरी असते. तिथं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, सासू सुनांची भांडणं, घरातली राजकारण आणि एकमेकांच्यावरच्या कुरघोड्या, हे सगळं त्या TV सिरियल मधलं आपण आपल्या सासूबाईंच्या बरोबर बोलतो, आपल्या नणंदबाईंच्या बरोबर बघतो. सासरे बघत असतात, नवरा बघत असतो. म्हणजे त्यांच्या मनात आणि आपल्या मनात कुठली भावना निर्माण होते? छान संध्याकाळच्या आपल्या हिंदू धर्मात आणि सगळ्याच धर्मात एक छान संस्कार आहेत प्रत्येकाला. ते संस्कार आपण फॉलो केले पाहिजेत. आपण जसं पेरू तसंच ते उगवत असतं. आपली साडी, आपली माडी आणि आपली गाडी ह्यातच आपलं आयुष्य न रमवता आपला स्वाभिमान जागृत ठेवून जे आपल्याला पूर्वीच्या स्त्रियांना मिळालं नव्हतं, शिक्षण किंवा बाहेर वावरण्याची मुभा, त्याचा उपयोग करून स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे. स्त्रियांची उन्नती ही त्यांच्या हातात आहे. जसं सावित्रीबाईसाठी ज्योतिबा भेटले तसेच पुरुषांच्या मदतीने. लक्षात घ्या, स्त्री आणि पुरुष हे एकमेकांच्या विरोध करण्यासाठी नाहीये, तर स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असलेले आहेत. त्या सगळ्यांच्या मदतीचा हात घेऊन स्वतःची उन्नती करा, स्वतःच्या मुलाबाळांचा विकास करा आणि तुम्हाला जे जे ज्ञान घेण्याची इच्छा आहे, जगातले तुम्हाला जे जे मिळवायचं आहे ते मिळवा, पण ते सगळं उदात्त आणि खूप चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून आपला विकास साधताना, आपल्याच प्रवासाकडे बघताना स्वतःला अभिमान वाटला पाहिजे. प्रतिभा, तुम्ही दिलखुलास मुलाखत दिलात, स्वतःचं आयुष्य सांगितलात. खडतर आयुष्य असून सुद्धा बोलताना इतक्या सहज बोलत होतात की त्यामुळे कुठेच काही जड वाटलं नसेल तरी समजणारे हा खडतर प्रवास समजूनही गेले असतील आणि प्रत्येकाला तुमच्या या प्रवासामधून खूप काही मिळालं असेल, हे 100%. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी प्रत्यक्ष बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. तुमचं अथर्व सोबत वागणं, तुमचं ऑफिस मधले सर्व रिलेशन, तुमची मित्रमंडळी, तुमचे कौतुक करणारे लोक आणि तुमचं आई सोबतचं वागणं आणि तुमच्या जबाबदाऱ्या, तुमची कर्तव्य तुम्ही इतकी व्यवस्थित पार पाडत असता. आणि या सर्वांमध्ये गेले काही वर्ष, असंच मी म्हणेन की गेले काही वर्ष तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात केला आहात. हे तुमचं जगणं, भरभरून जगणं, हे मला खूप आवडतं प्रतिभा. मी स्वतः म्हणेन की प्रतिभा, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. अशा स्त्रीचा मला खूप अभिमान आहे. तुमच्याबद्दल खरंच बोलावं तेवढं थोडं आहे. मी असंच म्हणेन की देव तुम्हाला अजून भरभरून यश देऊ दे
आणि तुम्हाला तुमचा आनंद देण्यात आता व्याजासकट सुरू करू दे. हे असं छान तुमचं आयुष्य राहू दे. मी खूप आभारी आहे आजी. माझ्याकडून तुम्हाला एक छोटस प्रतिभा, तुमचं वागणं बिनधास्त असतं. म्हणजे मी तुम्हाला टॉमबॉय म्हणते नाही, म्हणजे मी तुम्हाला तुमचा अगोदरचा एक वेणी घातलेला फोटो आणि अशी एक गृहिणी साधी सिंपल, जशा तुमच्या घाटावर अशा स्त्रिया एकदम त्यांचं राहणीमान साधं असं असतं, तशा मी तुम्हाला बघितलेल्या. आणि या जीवन प्रवासाच्या अनुभवांमुळे माणसामध्ये किती बदल होतो, ती ही आजची प्रतिभा. अजिता, ह्या प्रवासाकडे जाताना माझ्या थोडासा तडक फडक स्वभावाकडे किंवा प्रतिभा वागावं लागतं, असं हे वागावं लागतंच. आणि त्याबरोबर माझ्या ह्या स्वभावाला कुणी अहंकार म्हणेल, माझ्या ह्या स्वभावाला कुणी माज म्हणेल, किंवा माझ्या ह्या स्वभावाला कुणी गर्विष्ठ म्हणेल, ऍटिट्यूड, खूप ऍटिट्यूड आहे. पण मी माझ्या ह्या स्वभावाला मी माझी अस्मिता समजते. माझ्या ह्या स्वभावाला मी माझा स्वाभिमान समजते. आणि माझ्या ह्या स्वभावाला मी माझ्या अनेक महत्वाकांक्षा आहेत त्यापर्यंत जाण्याचा एक माझा स्वतःचा गुण समजते. कारण ही अस्मिता, हा स्वाभिमान आणि हा ॲटिट्यूड हा मला सहज नाही मिळालेला, हा मी कमवलेला. आणि कोणी म्हणालं म्हणून हा मी कधीच बदलणार नाही. मी बदलायचं किंवा नाही हे फक्त मी ठरवणार. हो. त्यामुळे जग कोणी किती काही म्हटलं बरोबर, तर आपण आपल्याला माहित असतं. आपल्याला जी लोक जवळून बघत असतात ती आपल्याला माहित असतात. आणि कोणालाच काही माहित नसलं तर माझे श्रीपाद प्रभूंना ते माहित असतं. मी फक्त त्यांनाच जपते. बरोबर आहे. मंडळी, काही वेळेला वागताना थोडा ॲटिट्यूड ठेवावा लागतो, थोडी अकड ठेवावी लागते. किंवा काही वेळेला ना काही स्त्रिया मुद्दामहून थोड्या कठोर वागतात. प्रत्येकीच्या वागण्याला, प्रत्येकीच्या असण्याला आणि प्रत्येकीच्या काही करण्याला काहीतरी अर्थ असतो आणि म्हणून ती स्त्री तशी वागत असते, जे गरजेचं असतं. नमस्कार मंडळी, ऐकलात ना तुम्ही प्रतिभा देशमुख यांच्या जीवनाचा प्रवास. वरवर टॉमबॉय सारखी दिसणारी ही स्त्री किती यातना सहन करून या टप्प्यावर आली आहे. खरं सांगू का मंडळी, परमेश्वर आपल्याला जेव्हा आपली निवड करतो एखाद्या कामासाठी, तेव्हा ते काम मन लावून निगुतीने पूर्णत्वास नेलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक कर्माचं आपल्याला खूप छान फळ मिळणार असतं. जसं अभ्यास करून आपण परीक्षेला बसतो आणि खूप छान मार्क्स मिळतात आपल्याला. मंडळी, आपल्या आयुष्यात आपण खूप सत्कर्म किंवा खूप चांगल्या गोष्टी जर केल्या असतील तर एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यावर पाठी वळून बघताना आपल्याला स्वतःचा खूप अभिमान वाटतो. प्रतिभा रत्नागिरीविषयी भरभरून बोलतात. मला आपल्या रत्नागिरीचा खूप मोठा वाटा आहे. कशासाठी? मी सांगली जिल्ह्यातून असलेल्या खेडेगावातून आलात. प्रचंड आभारी आहे. रत्नागिरीमध्ये तुम्ही घडलात आणि हे कायम तुमच्या तोंडात असतं. आणि मी रत्नागिरीच्या बाहेर जगूच शकत नाही. किती छान आहे. मला ह्या रत्नागिरीच्या काळभैरवाच्या चरणाशी राहायचंय. त्याच्या दयेने मला भाकरी मिळालेली आहे. त्या रत्नागिरीमुळे माझं व्यक्तिमत्व घडलं. ऍब्सोल्युटली. मला वैचारिक दिशा मिळाल्या. आणि तुलनेनं सिंगल स्त्रीला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात खूप चांगलं मानाचं स्थान दिलं जातं. हे मी ठासून अगदी 1001% सांगेन. कारण रत्नागिरीकरांच्याकडे स्त्रीला जो आदरभाव आहे तो इतर कुठे मी पाहिलेला नाही. माझ्यासारख्या सिंगल स्त्रीनं रत्नागिरीतच राहणं हे किती योग्य आहे हे मला त्या लहान वयात देखील कळालेलं होतं. आणि रत्नागिरीत एक आहे की
माणसांना माणसाशी कसं वागावं ते रत्नागिरीकरांच्याकडे बघून शिका. आमची रत्नागिरी, धन्यवाद. माझी मला रत्नागिरी. खरंच आपली रत्नागिरी म्हणजे हे ऐकून ना प्रतिभा, नेहमी तुम्ही बोलता हा, पण आज इथे कॅमेरा समोर बोलून आमच्या रत्नागिरीला अजून मोठं केला, आपल्या रत्नागिरीला. प्रतिभा, खूप खूप आभार तुमचे आणि खूप खूप छान बोलला. थँक्यू सो मच. मी तुमचे आभार कसे मानू हे मला समजत नाही, पण आभार विमान न मानता आपण दोघे प्रेमात राहूया. ऍब्सोल्युटली, ते तर आपण राहणारच. मंडळी, आपल्या कर्तृत्वाने एखादी स्त्री आपल्याला किती बदलवू शकते, किती प्रगती करू शकते. आपल्या खेडेगावातील आईला सुद्धा श्रावण बाळासारखं सांभाळते. या सर्वाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या प्रतिभा. स्त्रीने जर मनाशी ठरवलं ना तर ती काहीही करू शकते, बरोबर? मंडळी, पुढील ब्लॉगमध्ये अशीच एक कर्तृत्ववान सखी घेऊन मी येणार आहे. तुम्ही निश्चित पहा. थँक्यू सो मच.